तांदळाच्या अशा तर अनेक जाती आहेत, पण त्यापैकी एका जातीचे नाव आहे HMT. ही एक नवीन जात शोधून काढली एका शेतकऱ्याने. त्यांचे नाव दादाजी रामजी खोब्रागडे. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावचे. त्यांचे वडील खूप काळजीपूर्वक शेती करायचे व ते एकदा खराब दाणे बाजूला काढत होते. दादाजींनी त्यांना विचारले, असे का करतात? ते म्हणाले, त्यांचे वडील म्हणाले की जर खराब दाणे बाजूला नाही काढले तर शेती कशी चांगली होईल, पीक कसे चांगले येईल? खराब दाणे बाजूला काढले तर पीक चांगले येईल असे. व दादाजींना तेव्हापासून निरीक्षणाची सवय लागली व खराब दाणे बाजू काढण्याची व शेती करण्याची सवय लागली. ते मोठे झाले, शेती करू लागले व ते एकदा असेच शेतामध्ये फिरत होते तर त्यांना भाताच्या काही ओंब्या गडद पिवळ्या रंगाच्या दिसल्या. त्यांनी त्या अशाच हेरून ठेवल्या व त्या परिपक्व झाल्यानंतर त्यांना पेरले. व आश्चर्याची गोष्ट, दुसऱ्या दाण्यांपेक्षा या दाण्यांना जास्त होते म्हणजेच इतरांपेक्षा यांना जास्त दाणे होते. त्यांनी ही गोष्ट सगळ्या गावात पसरवली, पण कोणीही तयार झाले नाही. कोणाचा विश्वासच पटत नव्हता, कोणाला खात्रीच होत नव्हती. पण शेवटी भीमराव शिंदे तयार झाले. त्यांनी अवघ्या 4 एकरांवर ही शेती केली व आश्चर्याची गोष्ट, अवघ्या 4 एकरांवर 90 क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले. सगळ्या गावामध्ये ही गोष्ट पसरली. बाळापूरच्या बाजारामध्ये हा तांदूळ गेला तेव्हा लोकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. ह्याच्यावर आश्चर्य वाटलं लोकांना व हा तांदूळ खूप विकला. असे हे प्रयोग करणारे शेतकरी. त्यांनी अवघ्या 1.5 एकर शेतावर प्रयोग केले व अवघ्या 8 जाती शोधून काढल्या आहेत तांदळाच्या. त्यांना कृषीभूषणसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. शेतावर असे प्रयोग करणारे हे एक शेतकरी दादाजी रामजी खोब्रागडे.